जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी जे मुंबईचं आमरण उपोषण केलं आणि या उपोषणाच्या 5व्या दिवशी जो सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या आधारावर GR काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका तत्वतः मान्य केली, यावरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. काही मराठा अभ्यासक, विचारवंत तोंडाला पानं पुसली म्हणतात, यातून काही मिळालं नाही म्हणतात. तर तिकडं छगन भुजबळांच्या पोटातली कळ तिडीक मारते. लक्ष्मण हाकेचा भोंगा जोरजोरात वाजतोय. तर त्याचवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे मात्र यावर सावध प्रतिक्रिया देत यामध्ये ओबीसीला कुठेही धक्का लागला नाही ही भूमिका घेत आहेत. तेव्हा समजून घ्या की नेमकं घडलंय काय. प्रश्न असा आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं का? तर होय. कसं मिळालं? मराठा समाजाच्या ज्या शिंदे समितीनं नोंदी शोधल्या त्यामध्ये काय 20-25% गावं मराठवाड्यातली त्या नोंदी ज्या सापडल्या त्या गावामध्ये, तर त्या गावातील नोंदी ह्या हैदराबाद गॅजेटियरमध्ये जर कुणबी असतील किंवा त्या दस्तावेजमध्ये जर कुणबी असतील तर ते पूर्वीचेच कुणबी आहेत. आणि कुणबी हा ओबीसी प्रवर्गामध्ये आज नाही तर पहिलाच समाविष्ट आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण देणं हे सरकारला कर्मप्राप्त आहे. यामध्ये कुठलीही घुसखोरी होत नाही किंवा विनाकारण त्याच्यामध्ये एखादी जात ॲड केल्या जात नाही. हा एक मुद्दा. मग हे सगळं असताना छगन भुजबळांचं धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, ही भूमिका काय? ज्यावेळी छगन भुजबळांना विचारलं त्यावेळी ते म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय आणि हे कायद्याच्या विरुद्ध आहे